नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे टोमॅटोचं नुकसान झालंय। मात्र गेल्या काही दिवसांपासून थंडी पडतेय, त्यामुळे टोमॅटोच्या वाढीला चांगलाच फायदा होणार असल्याची आशा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तर या शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। गेल्या काही दिवसापूर्वी नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पाऊस झाला आणि या पावसाचा परिणाम अनेक शेतांवरती जाणवू लागलेला आहे, शेतपिकावरती देखील जाणवू लागला आहे। आपली 1 एकर क्षेत्र आहे एवढं, तर पावसामुळे जी खालून टमाटी लागून येते जरा खराब होते, करपा वगैरे थोडा याचा प्रादुर्भाव जाणवतो। पण आता थंडी पडल्यामुळे जरा फुटवा वगैरे व्यवस्थित आहे। थंडीमुळे टमाटीला टोमॅटोला थंडी जरा चांगली असते, तर फुटवा वगैरे व्यवस्थित आहे। आता गेल्या 2-3 दिवसापासून नाशिक शहरामध्ये थंडी चांगल्या प्रमाणात पडली आणि याचा परिणाम जो आहे टोमॅटोचा जी वाढ आहे ती व्यवस्थित होताना पाहायला मिळते। टोमॅटोला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा जी आहे ती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी24 तास, नाशिक। कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव मधून पहिल्यांदाच रेल्वे मालगाडीच्या माध्यमातून धान्यातलं पिवळं सोनं म्हणजे मका जम्मू काश्मीरला निर्यात केला जातोय। जम्मू काश्मीरच्या बारी ब्राह्मणा इथं 2600 टन मका पाठवण्यात आलाय। मका उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। आज आपल्या लासलगाव येथून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधून खरेदी केलेला मका हा आपल्या जिल्ह्यातून प्रथमतःच जम्मू काश्मीर येथे 2600 मेट्रिक टन 42 बॉक्स मक्याचे आता आपण पाठवत आहोत। शेतकऱ्यांना बी याचा फायदा जवळजवळ भरपूर प्रमाणात झालेला आहे। 2600 टन हा माल गेल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याला सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त बाजारभाव आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यातही शेतकऱ्यांसाठी आम्ही अजून एखाद्या रॅकचं आमचं प्लॅनिंग आहे आणि भविष्यामध्ये बी आम्ही शेतकऱ्यांसाठी भाव मक्यासाठी चांगला भाव देण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यात करणार आहोत। अलिबागमध्ये पांढऱ्या कांद्याचं उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागानं पुढाकार घेतलाय आणि त्यासाठी 1000 हेक्टरवर कांद्याची लागवड केली आहे। तसंच कृषी विभाग 3 हेक्टरवर कांद्याचे बियाणे तयार करणार आहे। यासाठी शेतकऱ्यांना प्रति गुंठा 4500 रुपये अनुदानही दिलं जाणार आहे। शेतकऱ्यांना बाहेरचं बियाणं नको, इथं जो काही कांदा घेतला जातो तर याच कांद्याचं बियाणं आम्हाला उपलब्ध करून दिलं तर आपण क्षेत्र वाढवू शकतो, अशी गोष्ट आमच्या निदर्शनास आली। तर त्याच्यामुळे मग आम्ही एक बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला, जेणेकरून आपण जे शेतकरी ऑलरेडी कांदा घेतात पांढरा कांदा, तर त्यांच्याकडेच आपण कांद्याचा बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन बीज तयार करायचं या वर्षात आणि दुसऱ्या वर्षामध्ये आपण इतर शेतकऱ्यांना देऊन आपल्याला क्षेत्र त्याचं वाढवता येईल। तर आपल्याकडे एक शेतकरी गट सुद्धा रजिस्टर आहे, त्याच गटातील शेतकरी हा पांढरा कांदा घेत होते। त्यांच्याशी आम्ही एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये त्यांना हा पूर्ण प्रकल्प सुद्धा समजावून सांगितला आणि आपण आता जवळपास 3 हेक्टरच्या क्षेत्रावर एक बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेतोय। मावळमधील राष्ट्रीय सुगी तंत्रज्ञान संस्थेत महिलांना कृषी प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यामुळे अनेक महिला शेतकरी प्रशिक्षण घेण्यासाठी आल्या आणि यावेळी महिला शेतकऱ्यांना पॉली हाऊसमध्ये भाजीपाला आणि नर्सरी या विषयाचं प्रशिक्षण राष्ट्रीय सुगी केंद्रात देण्यात आलेलं आहे। मी आज इथे येऊन या ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग घेतली आणि मला त्याच्याविषयी माहिती भेटली। भेंडीवर कोणता किडा येतो, कोणत्या वेळेस कोणता उपाय केला पाहिजे, तर मी ते उत्तम प्रकारे शिकले आहे आणि हे करून मी माझ्या शेतामध्ये जाऊन व्यवस्थितपणे माझ्या त्या भेंडी लागवडीचं व्यवस्थापन करून उत्तम प्रकारे भाजीपाला करणार आहे आणि माझ्या गटातील महिलांना सुद्धा हे प्रशिक्षण देऊन त्यांना सुद्धा प्रवृत्त करणार आहे। हा प्रशिक्षणात आम्हाला भाजीपाला व्यवस्थापन व रोपवाटिका व्यवस्थापन आणि फलोत्पादन प्रक्रिया याचं प्रशिक्षण मिळालं। आम्हाला 2 व्हिजिट नर्सरीच्या केल्या, जेणेकरून आम्हाला कसं व्यवस्थापन करता येतील हे लाईव्ह दाखवलं गेलं। धाराशिवमध्ये 1,80,000 शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे। पुरामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं होतं, नुकसान भरपाई मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांना हा दिलासा मिळणार आहे। बारामतीत भाजीपाल्यांचे दर कोसळले, त्यामुळे भाजी उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलंय। भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाजीपाल्यांचे दर कोसळलेले आहेत। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।